नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी. TV9 विशेष या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. यंदा नेमकं काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही, हे अजित पवारांचं विधान ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार जी विधानं करत होते त्याहून निवडणुकीच्या नंतर विधानांमध्ये बदलही दिसून येतोय. त्यावरून विरोधक सवालही करतात. पाहूयात. म्हणजे काय कुठं कसं गणित बदलतं काय ते ब्रह्मदेव आला तरी सांगू शकणार नाही यावेळेस काय होणार आणि काय नाही. ब्रह्मदेव नहीं करते वोटिंग, जनता करती है. इसलिए अजित पवार को भगवान याद आ रहे हैं तो इसका मतलब समझ लो तड़पार. प्रचारावेळचे अजितदादा आणि निवडणुकांनंतरच्या अजितदादांच्या विधानामध्ये मोठा फरक जाणवतो. सभांमध्ये विजयाचा विश्वास व्यक्त करणारे अजित पवार आता यंदा काय होईल हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही असं विधान करतायत. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. केंद्राचा मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याच्या करता मोदी साहेबांच्या विचाराचे चारीच्या चारी खासदार दिल्लीमध्ये निवडून गेले पाहिजेत. विरोधी पक्षाचा खासदार गेला तर भाषण दिल्याशिवाय तो काही करू शकत नाही, विकासाच्या करता पैसा आणू शकत नाही. म्हणून आपल्याला आपल्या महाराष्ट्राचा विकास साधायचा आहे, आपल्या देशाचा विकास साधायचा आहे आणि देशाचा नावलौकिक वाढवायचा आहे. कधी कधी आम्हाला सांगितलं जायचं जरा शिवसेनेवर टोकाची भूमिका घ्या. मी त्यांना विचारायचो काय त्यावेळेस शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्याकांना फार समाधान मिळतं, आनंद वाटतो. आणि ह्यावेळेस तर अल्पसंख्याक तर शिवसेनेबरोबरच जायला निघाला होता. म्हणजे काय कुठं कसं गणित बदलतं काय ते ब्रह्मदेव आला तरी सांगू शकणार नाही यावेळेस काय होणार आणि काय नाही. ब्रह्मदेव नहीं करते वोटिंग, जनता करती है. जनता ही उसको जवाब देंगी क्योंकि भगवान जी वोट नहीं करते, जनता करती है. इसलिए अजित पवार को भगवान याद आ रहे हैं तो इसका मतलब समझ लो कि तड़पार. सत्तेशिवाय कामं होत नाहीत असं अजित पवार सभांमधून म्हणत होते. त्यावरून अजितदादांनी दिलेले इशारेवजा आवाहन सुद्धा चर्चेत राहिले. पण निवडणूक सत्तेचं साधन नव्हे तर केलेल्या कामांवर कौल मागण्याची गोष्ट असते असं यावेळी अजितदादा म्हणतायत. कंड जिरवायचा कंड असा कंड जिरवी तू तर किस झाड की पत्ती है. कोण येणार नाही हराम करते 12 मध्ये कोण येणार नाही नालाय का माझ्याशिवाय कोण नाही. कोण जिल्ह्याचा खासदार होणार याच्यापेक्षा तुमचं गावातलं पुढारपण तुमच्याकडे राहणार का याच्यासाठी निवडणूक महत्वाची आहे. आणि तुमच्या समोर बोलतोय त्याच्याकडे अर्थ खाते म्हणजे पैशाची जोड त्याला लागली की कामच झालं. पण त्याच्याकरता महायुतीचं 7 तारखेला बटन घड्याळाचं दाबायचं. आम्ही काही साधू संत नाही. तुम्ही द्या आमच्याकडनं घ्या. मित्रांनो, निवडणूक ही राजकीय पक्षासाठी फक्त सत्ता मिळवण्याचं साधन आहे असं मी पण मानत नाही आणि आपल्यातले बरेच जण पण मानत नाहीत. निवडणूक हे आपण सर्वांनी 5 वर्षात लोकांच्या मध्ये जे काम केलेलं असतं त्याचं मूल्यमापन लोक त्या ठिकाणी करतात आणि आपल्याला कौल देतात. लोक देतील तो कौल मान्य करून आपण पुढे जायचं हे ध्यानात घेऊन आपण आजपर्यंत वाटचाल करत आलेलो आहे. कधी विजयाचा उन्माद देखील होऊन द्यायचा नाही आणि पराभवानी खचून पण जायचं नाही. अशा प्रकारची भूमिका सर्वांनीच कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असताना प्रत्येकाने घेतली पाहिजे. अजित पवारांचं महत्त्वाचं विधान म्हणजे यंदा मुस्लिम मतदार उद्धव ठाकरेंच्या बाजूने जाऊ पाहत होता. यावरून याआधी सुद्धा दोन्ही बाजूने दावे प्रतिदावे झाले होते. तोच मुद्दा अजितदादांच्या विधानानं पुन्हा चर्चेत आलाय. इथे महाराष्ट्रात जे आहे काल वोट फॉर जिहाद बद्दल तुमच्यावर भाजपच्या नेत्यांनी हल्लाबोल केला. म्हणजे लव जिहाद सारखा आता वोट जिहाद काही नाहीये, काही चालणार नाहीये. आता त्यांचं वोट गद्दार चाललेलं आहे. सगळे जे भ्रष्टाचारांचे 70,000 कोटींचे घोटाळ्याचे आरोप केले त्यांना घेऊन यांनी उमेदवारी दिलेली आहे आणि हे मोठे आम्हाला शहाणपण शिकवतात. पहिल्या 10 वर्षात आम्ही तुमच्या सोबत होतो तेव्हा तुम्ही या देशाला जे प्रॉमिस केलं होतं त्याच्यापैकी किती गोष्टी पूर्ण केल्या एवढंच फक्त सांग. उद्धव ठाकरेंच्या लक्षात ज्यावेळी आलं की मुंबईमध्ये आपला मराठी टक्का आपल्याला मिळणारे मतं हे कमी झाले आहेत, आपल्याला याची भरपाई कुठनं करता येईल, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की मुस्लिम मतांवर आपण जर लांगुलचालन केलं, त्यांना पायगड्या घातल्या आणि त्यांच्या पायावर लोळलो तर आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी हे डेफिसिट भरून काढता येईल.
शिवसेनेमधल्या फुटीमुळे मराठी मतांचं विभाजन होणार का? जर असं झालं तर मुस्लिम मतं कुणाकडे जाणार यावरून सुद्धा तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुंबईमधले आकडे पाहिल्यास मुंबई दक्षिण लोकसभेत मराठी मतदारांची संख्या 6,70,000 आहे. गुजराती राजस्थानी मतदार 2,68,000, मुस्लिम मतदार 3,33,000, तर उत्तर भारतीय 1,71,000. मुंबई दक्षिण मध्य लोकसभेमध्ये मराठी मतदार 5,77,000, गुजराती राजस्थानी मतदार 1,28,000, मुस्लिम मतदार 2,83,000, उत्तर भारतीय 2 लाख. मुंबई उत्तर मध्य लोकसभेत मराठी मतदार 5,67,000, गुजराती राजस्थानी मतदार 1,76,000, मुस्लिम मतदार 4,27,000, उत्तर भारतीय मतदार 2,85,000. मुंबई ईशान्य लोकसभेमध्ये मराठी मतदार 7,26,000, गुजराती राजस्थानी मतदार 2,10,000, मुस्लिम मतदार 2,73,000, उत्तर भारतीय 2,41,000. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेत मराठी मतदार 6,02,000, गुजराती राजस्थानी मतदार 1,88,000, मुस्लिम मतदार 3,18,000, उत्तर भारतीय 64,000. मुंबई उत्तर लोकसभेमध्ये मराठी मतदार 5,50,000, गुजराती राजस्थानी मिळून 4,86,000, मुस्लिम 1,50,000, उत्तर भारतीय 3,47,000 मतदार आहेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.